नमस्कार मित्रांनो. तर दुबई वाळवंटाच्या मधोमध उभं राहिलेलं एक स्वप्न, जिथे कधी काळी फक्त वाळू, उंट आणि लहान मच्छीमारांची वस्ती होती. तिथे आज आकाशाला भिडणाऱ्या इमारती, जगातील सर्वात आलिशान हॉटेल्स आणि भविष्याची झलक देणारी तंत्रज्ञानाची शहरे उभी आहेत. दुबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर माणसाच्या काल्पनिक शक्तीने घडवलेला चमत्कार आहे. काही दशकांपूर्वी दुबईचे नाव जगाला फारसं माहीत नव्हतं. मोत्याचा व्यापार आणि छोटासा बंदर हा त्याचा आधार होता. पण काळ बदलला, तेल सापडलं आणि दुबईने इतर देशांसारखं फक्त तेलावर अवलंबून राहणं टाळलं. दूरदृष्टी, धाडसी निर्णय आणि वेगळी विचारसरणी यामुळे दुबईने स्वतःचं भविष्य स्वतः घडवलं. शेख मोहम्मद बिन राशिद अल मुक्तम यांच्या नेतृत्वाखाली दुबईने जगाला दाखवून दिलं की नैसर्गिक साधन संपत्ती नसली तरी नियोजन, शिस्त आणि कल्पकता असेल तर देश प्रगती करू शकतो. दुबईने व्यापार, पर्यटन, रिअल इस्टेट, विमान वाहतूक आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आणि पाहता पाहता हे शहर जागतिक केंद्र बनलं. दुबईचं नाव घेता सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो बुर्ज खलिफा, जगातील सर्वात उंच इमारत. ही इमारत म्हणजे फक्त कॉन्क्रीट नाही, काच नाही, तर दुबईच्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक आहे. वरून खाली पाहिलं तर संपूर्ण शहर एखाद्या भविष्यकालीन जगासारखं दिसतं. रात्रीचे लाईट शो, संगीत आणि आकाशात चमकणारी इमारत पाहताना प्रत्येक माणूस थक्क होतो. दुबईमध्ये लक्झरी ही सामान्य गोष्ट आहे. 7 तारांकित हॉटेल्स, जगातील सर्वात मोठे मॉल, सोन्याचे बाजार, महागड्या गाड्या आणि प्रचंड यॉट्स, हे सगळं इथे सहज पाहायला मिळतं. बुर्ज अल अरब हे हॉटेल दुबईची ओळख बनलं आहे. समुद्राच्या मध्ये उभं असलेलं हे हॉटेल म्हणजे ऐश्वर्याचं जिवंत उदाहरण आहे. दुबईचं आणखी एक आश्चर्य म्हणजे मानवनिर्मित बेट. पाम जुगराह, पान जिमेल आणि वर्ल्ड आयलंड्स हे समुद्रावर उभं केलेलं हे जग म्हणजे इंजिनिअरिंगचा पराक्रम आहे. निसर्गाला आव्हान देत माणसाने इथे नवीन भूभाग तयार केला आहे. दुबई म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचं शहर असं अनेकांना वाटतं, पण वास्तवात वेगळं आहे. दुबई हे जगभरातील मेहनती लोकांचं शहर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपाईन्स, आफ्रिका, युरोप, जगभरातून लोक इथे कामासाठी येतात. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, धर्म आणि परंपरा एकत्र नांदतात. त्यामुळे दुबई एक जागतिक गाव बनलं आहे. दुबईत जीवनशैली वेगवान आहे. वेळेचं महत्त्व, शिस्त आणि नियमांचं पालन इथे खूप काटेकोरपणे केले जाते. रस्ते स्वच्छ, वाहतूक व्यवस्थित आणि शहर सुरक्षित. गुन्हेगारी प्रमाण कमी असल्यामुळे दुबई जगातील सुरक्षित शहरांपैकी एक मानलं जातं. पर्यटनाच्या बाबतीत दुबई अतुलनीय आहे. वाळवंटी सफारी करताना उंटावर बसून सूर्यास्त पाहणे हे अविस्मरणीय अनुभव असतो. वाळवंटातील शांतता आणि शहरातील झगमगाट हा विरोधाभास दुबईला वेगळं बनवतो. स्काय डायव्हिंग, पॅरासेलिंग, लक्झरी यॉट राईड्स, थीम पार्क, पर्यटकांसाठी दुबई म्हणजे स्वर्ग आहे. दुबई शॉपिंगसाठी जगप्रसिद्ध आहे. दुबई मॉल, मॉल ऑफ द इमिरेट्स, गोल्ड सूक इथे खरेदी करणं म्हणजे अनुभव घेणं. वर्षातून एकदा होणारा दुबई शॉपिंग फेस्टिवल जगातील लोकांना आकर्षित करतो. कामाच्या संधीबाबत दुबई अनेकांचं स्वप्न आहे. करमुक्त पगार, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि आधुनिक ऑफिस संस्कृती यामुळे लोक दुबईकडे ओढले जातात. मात्र इथलं जीवन सोपं नाही. कडक नियम, उच्च जीवन खर्च आणि प्रचंड स्पर्धा यांना समोर जावं लागतं. दुबई संधी देते, पण मेहनतीची कसोटीही घेते. दुबई भविष्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. स्मार्ट सिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रायव्हिंगलेस टॅक्सी, उडणाऱ्या कार्स आणि अंतराळ संशोधन. दुबई आजचा उद्याचा विचार करत आहे. मंगळ मोहिमेचे स्वप्न पाहणारा हा देश पृथ्वीवरच भविष्य उभारत आहे. पण या सगळे झगमगाटामागे एक सत्य आहे. लाखो कामगारांची मेहनत, घाम आणि त्याग यामुळे दुबई उभी आहे. उंच इमारती, स्वच्छ रस्ते आणि आलिशान जीवनशैली यामागे असंख्य हात काम करत आहेत. दुबई हे स्वप्न आहे, पण त्या स्वप्नासाठी कष्ट घ्यावे लागतात. दुबई म्हणजे विरोधाभास. एकीकडे लक्झरी, वेग आणि आधुनिकता, तर दुसरीकडे शिस्त, नियम आणि संघर्ष. आणि याच गोष्टी दुबईला महान बनवतात. दुबई माणसाला सांगते मर्यादा फक्त मनात असतात. दुबई फक्त शहर नाही, ती प्रेरणा आहे. वाळवंटातही स्वप्न उगवू शकतात. हे दुबईने जगाला दाखवून दिलं. जिथं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात ते दुबई उभी करू शकते. दुबई वाळवंटातून उभा राहिलेलं भविष्य. दुबई म्हणजे स्वप्न, संघर्ष आणि यशाची राजधानी. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय.